वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। सो बघा, मग आज आपण घागऱ्यावरचा फ्रंट पार्ट स्टिच करणार आहोत। खूप सुंदर असा डिझायनर आहे, जरा वेगळ्या शेप मधला आहे आणि घागऱ्यावर आपल्याला ब्लाउज कसा डिझायनर बनवावे हे सुचत नाही। सो घागऱ्यावरचा जर का तुम्ही ब्लाउज असा मस्त डिझाईनचा शिवला तर नक्कीच या ब्लाउजमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल। म्हणजेच तुम्ही हा जो काही ब्लाउज आहे तर हा साडीवर सुद्धा स्टिच करू शकतात अशा पॅटर्नचा, किंवा घागऱ्यावर सुद्धा स्टिच करू शकता। सो आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने डिझायनर घागऱ्यावरच्या ब्लाउजचा फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे। ते सुद्धा मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा परफेक्ट स्टिचिंग सहजच करता यावी यासाठी। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा घागऱ्यावरच्या ब्लाउजचा समोरचा भाग म्हणजेच पुढचा भाग स्टिचिंग करता येईल। आणि खरंच इतकी सोपी पद्धत आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहजच स्टिचिंग करता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की या ब्लाउजची ऑलरेडी आपली कटिंग झालेली आहे। तर हा फक्त फ्रंट पार्ट आहे बोटनेक विथ प्रिन्सेसचा। तर हा आपण स्टिच करणार आहोत। याचा बॅक पार्ट, स्लीव्ज डिझाईन, बॅकनेक डिझाईन एवढंच नाही तर साईड चेन कशी लावायची तर याचे सगळे व्हिडिओ म्हणजे कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि बाकीचे डिझाईनचे व्हिडिओ मी लवकरात लवकर पुढे शेअर करेन। सो स्टिचिंगच्या आधी म्हणजे स्टिचिंग करताना सगळ्यात आधी आपल्याला अस्तर जोडावं लागतं। सो या पद्धतीने दोन पार्ट्स व्यवस्थित वेगवेगळ्या दोन साईडला ठेवून घ्यायचे, जेणेकरून कन्फ्युजन होत नाही आणि दोन्ही पण पार्ट्स एकाच साईडचे होण्याचे चान्सेस राहत नाही, ते व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे होतात। तर बघा, मग या पद्धतीने सिंपल जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकचे हे पार्ट्स एकमेकाला जोडून घ्यायचे आहे। हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी खरं तर इथे घ्यायची आहे। बघा, हा एक पार्ट झालेला आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपण इथे जोडून घेऊया। ठीक आहे, एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक मी म्हटल्याप्रमाणे कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही। सो याची तरी म्हणजे याची आपल्याला खरं तर काळजी इथे घ्यायची आहे। आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून परफेक्ट मापाचे हे पार्ट्स इथे रेडी करून घ्यायचे। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। खरं तर त्यामुळेच आपल्याला स्टिचिंगच्या आधी हे पार्ट्स एकमेकाला जोडून ते कट करायचे असतात। तर तुम्ही म्हणाल मग आपण सोबतच ते सेम का कट करत नाही? कारण स्टिचिंग करताना ते कुठल्याही साईडला कमी जास्त होऊ शकतात, कारण की मेन फॅब्रिक बऱ्याचदा स्ट्रेचेबल असतो खरं तर त्यासाठी। तर बघा, मग प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आपला परफेक्ट असा अस्तर सहित दोन वेगवेगळ्या साईडचे पार्ट्स रेडी झालेले आहे स्टिच करून। सो त्यानंतर आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर हा रेडी करायचा आहे, पण हा जो काही पार्ट आहे त्याचा गळा आपण डायरेक्ट इथे तयार करणार आहोत। त्यामुळे मेन फॅब्रिक जे आहे तर त्याचा पार्ट मी सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा हा जो काही पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे। इथे तुमच्या लक्षात येईल दोन्ही साइड पार्ट डायरेक्ट जॉईंट आहे, कारण की आपल्याला इथे कुठेही हुक नाहीये, फ्रंटला पण नाहीये आणि बॅकला सुद्धा नाहीच, खरं तर चेन लावणार आहोत, साइड चेन। सो त्यामुळे मग हे आपल्याला इथे जॉईंटच ठेवायचं होतं। सो व्यवस्थित पिना लावून घेतलेल्या आहे, गळा रुंदी चेक करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने सगळ्यात आधी साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही, खरं तर याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा मार्जिन वर खाली जर झालं तर मग सगळं फिनिशिंग, लूक, फिटिंग सगळंच चुकतं। सो बघा, प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आणि आता यानंतर आपल्याला जो काही मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आता आपण हा जो काही पार्ट आहे तर हा ह्या पद्धतीने सरळ करून घेऊयात आणि इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप। तर बघा, मग आता दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। सो फिनिशिंग साठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची। आता एवढा प्रॉपर फिनिशिंग सहित आपला गळा रेडी झालेला आहे, तर यानंतर आपल्याला कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला
जोडून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा हे जोडताना खरं तर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा मग अगदी सावकाशपणे काळजीपूर्वक आपण इथे हे जोडून घेत आहोत. आपला हा जो काही शेप आहे तर तो सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहणं तितकंच गरजेचं सुद्धा आहे. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर कडेकडेने मी इथे हे जोडून घेतलेला आहे. आता बघा हे जोडल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा हा पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच हा पार्ट जोडून एक्स्ट्राचं कट करून पुढचा ब्लाउज स्टिच करण्याच्या आधी परफेक्ट मापाचा हा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा असतो. आणि बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण प्रॉपर फिनिशिंग सहित हा पार्ट इथे रेडी करून घेतलेला आहे. सो आता आपण याला जे काही आपल्या प्रिन्सेसचे साइड पार्ट आहे कटोरी पार्टला जोडण्याचे ते जोडून घेऊयात. जोडताना खालच्या साईडने स्टार्ट करायचं आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे 2 पार्ट्स इथे जोडून घ्यायचे आहे. जोडताना अजिबात खेचायचे नाहीये, अगदी काळजीपूर्वक आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आणि शेवटी सुद्धा लॉक करायचं आणि या संपूर्ण याला पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे या पार्ट्सला डबल टिप द्यायची. आता स्टिचिंग करताना मी जिथे जिथे सांगेल की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही डबल टिप देऊन घ्यायची. आणि किती प्रॉपर फिनिशिंग सहित जोडलं गेलेलं आहे, कुठेही काही एक्स्ट्रा सुद्धा झालेलं नाहीये. याचाच अर्थ आपली कटिंग आणि आतापर्यंतची स्टिचिंग एकदम परफेक्ट आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात. हा गोलाकार पार्ट असतो खरं तर, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला जोडून घ्यावा लागतो कारण की फिनिशिंगची सुद्धा काळजी घेणं आपल्यासाठी तितकंच गरजेचं असतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे टीप मारलेली आहे, लक्षात राहू द्या. साइड पार्ट आणि कटोरीचा प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जो असतो खरं तर तो जोडताना नेहमी खालच्या साईडने स्टार्ट करायचं म्हणजे आपला जरी एक्स्ट्रा झाला तर मुंड्याच्या साईडला एक्स्ट्रा होईल, खालच्या साईडला होणार नाही. आणि खालचा जर एक्स्ट्राचा कट नाही केला तर पफला प्रॉब्लेम येणार नाही. सो एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण हे जोडून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पफ सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. सो ती मी इथे कट करून घेते. 1 इंचाची केली तरी सफिशियंट आहे. आणि आता ती आपल्याला डबल फोल्ड करून लावायची आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे आणि 1/2 इंच एवढंच मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे आणि ही पट्टी लावून घ्यायची आहे. आणि आपल्या सेंटरला जो काही शेप आहे तिथे ही पट्टी आपल्याला खरं तर थोडीशी क्रॉसमध्ये फोल्ड करून लावायची आहे. कारण की तो जो काही शेप आहे तर तो आपला परफेक्ट मेंटेन राहणं तितकंच गरजेचं आहे. कारण हा म्हटल्याप्रमाणे घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि घागऱ्यावर असा शेप मधला जर ब्लाऊज स्टिच केला तर खूप सुंदर दिसतो आणि आपला घागरा आणि ब्लाऊज दोन्ही खूप छान दिसतं. लुक सुद्धा खूप मस्त येतं. सो त्यामुळे आणि त्यानंतर याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस ही पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी यासाठी. सो बघा मग ह्या पद्धतीने ती आपण इथे ठेवलेली आहे आणि इथे सुद्धा एक टीप मारायची आहे म्हणजे मग आतमध्ये फोल्ड होताना सुद्धा ही जी काही पट्टी आहे ना ती परफेक्ट फोल्ड होती दाबटीप देताना. ठीक आहे. आणि मग आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपण दाबटीप देऊन घेऊयात. आणि दाबटीप देताना आतली जी काही अस्तरची आता आपण लावलेली पट्टी आहे ना तर ती वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा शेप इथे रेडी व्हावा यासाठी. ठीक आहे. तर बघा किती सुंदर असा खरं तर परफेक्ट हा शेप आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात पण मी थोडीशी न्यू डिझायनर लेसच इथे घेतलेली आहे. त्याला खाली नेटचे थोडंसं असं त्रिकोण फ्रिल टाईप आहे, वेगळंच आहे जरा. ट्रेंडिंग डिझायनर लेस आहे सो ती यूज करणार आहे. त्याचबरोबर लेस लावताना नेहमी मॅचिंग धागा यूज करायचा मी नेहमीच सांगत असते जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. जर का आता स्किन कलरच्या लेसवर रेड कलरचा धागा लावला तर सगळं फिनिशिंग बिघडेल. सो त्यामुळे बॉबिनचा नाही पण वरचा धागा तरी चेंज करून घ्यायचा. सो मी इथे बघा मग गोल्डन कलरचा धागा ओवून घेतलेला आहे. आणि खरं तर आपल्याला इथे गळ्याला सुद्धा एक लेस लावायची आहे तर ती लेस माझ्या मते ती गळ्याला छान दिसत नाहीये. सो गळ्याला आपण 2-3 मी चेक करते पण ना थोडा मॅट कलर मध्ये आपल्याला खरं तर लेस पाहिजे नाही त्यामुळे मग मी ही डिसाईड केलेली आहे आणि ही लावून घेते. बाकीच्या जरा जास्त गोल्डन होत्या तर त्या डिझाईनला मॅच होत नव्हत्या. मग बघा गळ्याच्या साईडने कडेकडेने व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक आपण ही लेस लावून घेऊयात. आणि ही लेस जी आहे ना ती ही थोडीशी अशी कापडी टाईप आहे, एकदम मऊसर, एकदम कडक नाहीये. सो त्यामुळे ती व्यवस्थित पण राहील असं मला वाटतंय. आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे.
जेणेकरून लेस छान पॅक लागली जाते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग किती छान मस्त परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. सो आता खालच्या साईडची जी काही लेस आहे तर ती आपण इथे लावून घेऊयात. तर ती किती लागते तर त्यानुसार आपण लावणार आहोत. तर बघा त्याची जी काही मी म्हटलं ना नेटचं असं त्रिकोण टाईप फ्रिल आहे तर ते बरोबर खालच्या साईडला आलं पाहिजे. त्याचबरोबर सेंटरला ती लेस बरोबर फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला शेप चेंज व्हायला नको. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की कमरेचा हा जो काही शेप आहे ना खरं तर त्यामुळे हा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे आणि त्यामुळेच खरं तर आपल्या घागऱ्याला सुद्धा खूप छान लुक येणार आहे. सो त्यामुळे ठीक आहे. तर ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो त्याला दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो प्रॉपर फिनिशिंगचं एक लेस लावून घेतली. यानंतर आता आपल्याला ही जी काही लेस आहे मोठी लेस खरं तर ती लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा अजूनच सुंदर दिसेल. सो ज्यावेळेस मोठी लेस लावायची असते अशा वेळेस आपल्याला सिंगल फूट लागतं. तर मी सिंगल फूट इथे लावून घेतलेला आहे आणि ती लेस आपल्याला ह्या पद्धतीने लावायची आहे. बघा आतला सपोर्ट पूर्ण आतमध्ये राहिला पाहिजे, वरती फक्त मनीच दिसले पाहिजे. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण गडबडीत कसंही लावतो आणि मग ते सगळं वरती दिसतं आणि जर वरती मनी दिसले तर अजिबात त्याला लुकच येत नाही. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सावकाश आपल्याला लावायचं आहे आणि रेग्युलर फूटवर आपल्याला ही मनी लेस किंवा मोती लेस जी असते तर ती लावता येत नाही, कारण की मोती लगेच फुटतात. त्यामुळे त्याला सिंगल फूटच लागतं. सो बघा अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही जी काही मोती लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मोती लेसमुळे तर अजूनच आपल्या ह्या गळ्याला खूप सुंदर डिझायनर असं लुक आलेलं आहे. आणि फायनली घागराच्या ब्लाउज वरचा आपला फ्रंट पार्ट इथे कम्प्लीट स्टिच करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता गळा किती सुंदर डिझायनर रेडी झालेला आहे. कमरेचा पार्ट सुद्धा एकदम छान दिसतोय, शेप वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाउजचा पफ. बऱ्याचदा प्रिन्सेस ब्लाउजचा पफ व्यवस्थित येत नाही, पण इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउजचा पफ इतका परफेक्ट आलेला आहे की इतकं सुंदर फिटिंगला बसणार आहे. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे की ब्लाउज परफेक्ट बसत नाही, प्रिन्सेस ब्लाउज असला की त्याचा पफ चपटा येतो, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. सो या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करून जर बघा तुम्ही नक्कीच एकदम छान परफेक्ट प्रॉपर असा प्रिन्सेस ब्लाउजचा पफ येईल. फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता एकदम छान रेडी झालेला आहे आणि नक्कीच खरं तर अशा डिझायनर फ्रंट पार्टमुळे आपला ब्लाउज संपूर्ण सुंदर दिसणार आहे. आणि मी पुन्हा सांगते की हा जो काही ब्लाउज आहे हा घागऱ्यावरचा आहे आणि नक्कीच या छानशा डिझायनर लुकमुळे आपला घागरा सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. सो जर तुम्ही घागऱ्यावरचा ब्लाउज शिवत असाल तर त्याचा फ्रंट पार्ट असा छान डिझाईनचा नक्कीच स्टिच करा, जेणेकरून तुमचा घागऱ्यावरचा ब्लाउज अजूनच सुंदर दिसेल. आणि अशा डिझायनर फ्रंट पार्टची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. फिनिशिंगच्या खूप टिप्स अँड ट्रिक्स देखील सांगितल्या आहेत. तर मग असा छानसा डिझायनर फ्रंट पार्ट तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशा छानसा पुढच्या भागाची डिझाईन सुद्धा बनवू शकता. तर याची आयडिया सुद्धा द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला असा छानसा डिझायनर फ्रंट पार्टची म्हणजे बनवायला नक्कीच आवडेल आणि यामुळे खूप सुंदर साडी असो किंवा ब्लाउज असो छान असं लुक येईल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपली संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे आणि तुमच्या लक्षात आलेलंच असेल की कशा पद्धतीने हे कटिंग स्टिचिंग करायचे. खरं तर जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं ह्या पद्धतीने करता यावं. पण तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.